नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे माझ्या कापसामध्ये. हे माझा 3x1 कापूस. या कापसाला तुम्हाला सांगू इच्छितो की मागं ज्यावेळेस काय होतं की पाऊस पडला आणि त्याच्यानंतर काय होतं, पाऊस पडल्यावर ऊन पडतंय, मग त्याच्यावर थ्रिप्स येतं. त्यावेळेस काय केलं की मी हे पाहू शकता की सिमोडियस मारलं होतं. म्हणजे हे थ्रिप्सला काम करतात. तर त्याच्यावर मारल्यामुळं आत्तापर्यंत माझा हे प्लॉट जशाला तसा दिसतंय बघा. आणि त्याच्यानंतर आता खूप पाऊस पडलेला आहे आणि आता काय होणार, पाऊस उघडणार आहे, परत कापसावर थ्रिप्स येणार आहे. आणि जनरली सगळ्यांना सांगू इच्छितो की कापसावर काय होतं, सगळ्यात मेजर अटॅक थ्रिप्सचाच असतो. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की हे सिमोडियस मारणं खूप गरजेचं आहे. आणि याचं प्रमाण एक तुम्हाला सांगतो, एकर 160 मिली टाकावं लागतं. म्हणजे याचा प्रमाण आहे त्याचं. आणि हे पाहू शकता, हे न वापरलेलं क्षेत्र बघा, म्हणजे त्या प्लॉटला आपण मारलेलं नाही, तर ते बघू शकता उघडच दिसतंय. आणि तिथून सहजच असं इकडं एक नजर फिरवा इकडं. यामुळे काय झालं ते तुम्ही पाहू शकता की हे कापसाचे बोंड येतं. ही बोंडाची साईज बघा, बोंडाची साईज. आणि त्याच्यानंतर हिरवेपणा आला. आणि ह्या सिमोडियस काय करतं तुम्हाला सांगतो, एक तर शेणखत टाकल्याच्यानंतर लाल कोळी येतो, त्याला कंट्रोल करतं. पण हिरव्या तुडतुड्याला एक कंट्रोल करतं. आणि सगळ्यात जास्त फुलकिडे म्हणजे थ्रिप्सला एक कंट्रोल करतो. आणि हे मारलेल्याने याचा कलर बघा त्या का मारल्याच्या नंतर, म्हणजे किती दीर्घकाल नियंत्रण येणं दिलंय. आणि हे तुम्हाला माझा प्लॉट कधी पण येऊन बघू शकता. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, याला ना आम्ही आता पाते मोजल्याच्या नंतर, आणि हे परत बघा, हे इथं बोंड बी बघा, पाते जवळपास 65 आहेत. आणि बोंड हे बघा, हे केवढाले बोंड आहेत समजा. बोंड 12-13 भरले तर 65 पाते येतं. आमचे तर ह्या कापसाला प्लॅनिंग आहे, फक्त आम्हाला 30-35 जरी बोंड बसले तर आम्हाला 17-18 क्विंटल आवरेज निघणार आहे. आणि आवरेज देणारच आहे, कारण की तुम्हाला सांगतो लय म्हणजे खूप असं 3x1 कापूस केलेला आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, शेतीचा ते खताचा खर्च कमी करायचा, अंतर कमी करायचं, खर्च कमी करायचा, बियाण्याची संख्या वाढवायची. असे केल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ऊन पडणार आहे, मग त्यावेळेस मी परत याची फवारणी घेणार आहे. मग कशामुळे घेणार आहे, परत ऊन पडलं की लगेच थ्रिप्स येते. पाऊस काळ जास्त झाला ना, ऊन पडलं की थ्रिप्स येते. मग याला मी काय करणार आहे, एक सिमोडियस घेणार आहे. पण याच्यासोबत तुम्हाला सांगतो, मी सोयाबीनला काय होतं, ह्याच कंपनीचं मेरा USDO एक बुरशीनाशक मारलं होतं. त्याच्यामुळे सोयाबीनच्या शेंगा, हिरवेपणा सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला सांगतो, कापसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, कापसाला फुलं जर लागली ना, या फुलामध्ये जर पाणी गेलं की कापसाचं काय होतं, पातं असं गळून पडतं बघा, असे पाते गळून पडतात. त्याच्यामुळं बुरशीनाशक मारणे गरजेचं आहे. म्हणून मी काय करणार आहे, सिजेंटा कंपनीचं ते मेरा USDO ते एक मारणार आहे. त्यासोबत हे देखील ऊन पडल्याच्या नंतर याची फवारणी करणार आहे, कारण की आता फवारणी करणं शक्य नाही, इतके पाय चाललेत. आणि ही फवारणी करणार. आणि हे आपला कापूस आहे आणि रोड टच सोयाबीनचा प्लॉट आहे. तिथं ते मेरा USDO मारलेला, तिथं रोडवरच आहे, रोडवरूनच शेंगा दिसतात. आणि ह्या कापूस देखील गावात यायचं, गावातला मंदिराच्या पाठीमागे आपलं शेत आहे. आणि हे कापूस देखील तुम्ही फवारणी केलेला पाहू शकता. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, लेकराचे पाय पाळण्यातच दिसतात, म्हणून तुम्हाला हे बघायला इथं लाईव्ह दिसणार आहे. धन्यवाद.